आपल्याला आपली एखादी आवडती गोष्ट खूप दिवसांनी बघितलं जसा आनंद होतो ना तसा आज तुम्हाला होणार आहे. बऱ्याच दिवसांनी ब्लॉग करतोय भाई मी. तर स्वागत आहे मंडळी. मी सूर्यादी नाव सांगून देतो, विसरले असेल तर. आज आपल्या घरातल्या एका रूमला कलर देण्याचं काम सुरू झालेलं आहे. तब्बल 1 दशक झालं या रूमला कलर करून. प्रत्येकाचा दिवस आहे तर ऐकलं होतं या रूमचा पण आज दिवस आला, मस्त कलर होणार आहे. बट वेट, हे काका प्रत्येक वेळेस कलर द्यायला येतात आमच्याकडे आणि प्रत्येक वेळेस बकेटीचा हात बुडवतो. आज मी म्हणलोच त्यांना हे एक चांगलं नाही काका, डायरेक्ट हात घालणं, ग्लव्स घालत जा, कॅन्सर विन्सर होऊ शकतो. काका म्हणले काही नाही होत बेटा. आणि वळतो आपण आपल्या कलर कडं. या रूमचाच काय पालटच होणार आहे. आणि या गोष्टीने मला कळलं की माणसाचं प्रेझेंटेशन किती महत्वाचं राहतं. आता ही तर रूमच आहे, पण माणूस स्वतः टापटीप राहिला ना तो प्रेझेंटेशन वेगळं राहतं. हा मनातून चांगला पाहिजे. नाही तुम्ही म्हणशान आधी भाऊ म्हणला होता टापटीप राहायचं पण मनातून चांगला असल्यावरच. नाही तर टापटीप असून आणि टापटीप असणं ऑप्शनल आहे आपल्यासाठी, बट घरासाठी नाही. त्यामुळे युद्ध पातळीवर कलरचं काम सुरू झालं. जर तुमचं थोडं पण डोकं याच्यात चालत असेल ना तर तुम्हाला सांगतो, जे नवीन बांधकाम असतं ना ते लय कलर खातं. आणि या गॅलरीत येऊन नॉस्टॅल्जियाच फील येते बाई मला. लहानपणी इथं नवीला खेळलेलो आहे. म्हणजे काय काय आता किचनची रूम होती आमची, त्या इथं किचनचं सामान बनवायचं मी. कधी चूल पेटवायचं, कधी काही लई लई येड्यापाणी गोष्टी केल्या. जसं जसं रूमला कलर होता तसं तसं एकदम लुक उठून दिसत होता. आणि पिंक कलर तर एकदम भारी दिसतोय, एकदम फ्रेश वाटतोय. आता दाखवतो एंड रिझल्ट. म्हणजे बाई एखादी गोष्ट ट्रान्सफॉर्म होते तर सॅटिस्फॅक्शन तर वाटतच. एकदम कलर उठून म्हणजे रूमच लुकच बदलला एकदम, बघू शकतात. तर मेन गोष्ट येते की पैसे किती लागले. तर मटेरियल जे आहे त्याला 5,700 रुपये लागले, थोडंफार मागं पुढं करून. आणि लेबरीला लागले टोटल 2,500. तर टोटल 8,200 मध्ये काम झालेलं आहे. तुम्ही सांगा वरती आहे का नाही. आणि जर भाडे द्यायचे असेल तर किती रेंट घ्यायचं, कमेंट करा आणि सांगा. तर एवढंच होता आपला कलरफुल मिनी ब्लॉग. हसा, खेळा आणि जगा गाईज. बाय.